श्री गणेशाय नमः. जय जय जयजित सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्णब्रह्म रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिला वाचून अवघेच देवा आहे शिन, कुडी माझे नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते. सरोवरांची दिव्य शोभा, तो यामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, टरफला ते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेने बंकट लाला लागून, हुरहुर वाटू लागली. गोडन लागे अन्न पाणी, समर्थाचा ध्यास मनी. नहाले दृष्टीपासोनी, गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास, हो लागला त्याचा घास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसतीच पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्सशुद्धी करी साची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्त भले, विचारांचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसेम लहानपणा. ऐसा सह्य यातना, होती कशाच्या सांगमज. तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वान. ऐसे साच असोनो, चिंता तुर दिसतोशी. किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांगाधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलालाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथसी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशी क्रिया, मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवसचार, गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर, विसर न पडे दयाचा. गोविंदबुवा टाकळीकर, होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्नचित्त होतसे. लौकिक यांचा वऱ्हाडात, होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकया कारणे. बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्यांचे. हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार, बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसले, फरसावरी तेधवा. मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून, कृपण जाय हपापुनी. वा चातका ते स्वातिघन, वा मोराशी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदे. तैसे उभयंतासी झाले, दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी, माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी, आणून ठेवली हातावरी. तया योगेश्वराच्या, चून भाकरी खात खात, वदले पितांबराशी समर्थ. जा जाओनी ओढ्याप्रत, तुंबा भरोणी आन पाणी. पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडावया, मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी, खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्यते. मर्जी असल्या दुसरीकडून, पाणी आणितो तुंबा भरून. ते बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच पाणी आण,
आत तुंबा बुडवणी उगीच ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठे त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल. करुण हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर चिंतावला पितांबर. हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ तेथ. तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती. संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेवला योगेश्वराचे सानिध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून फोडून देई मजकरण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी. ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी. चालत होती व्यवहारी तया वऱ्हाड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताने करील म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक 11 स्कंधाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले. त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. हे ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिराई या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली तर समर्थांशी साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंदबुवा अखेर येऊनी जोडीते झाले कर. कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ बदले तत्वता. ठेवी एकवाक्यता भाषणी गोविंदा. लव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले. अवघे ईश्वर व्यापिले आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे ते ते त्यांनी आचरावे. शब्दंछलाशी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागशी. कथेकऱ्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथेकरी तू न व्हावे भूमीभरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजून अवघ्या बोलिले. तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करुण. अनायसे हे निधान जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेशी. बाबा आपुल्या घराशी गजानना आणा हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले. आणि प्रेमे ऐसे वदले तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षयती. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ. भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. दीनपती
असता गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहताक्षणी अति आनंद झाला म्हणी. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या. शिव आराधन प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तत्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाक कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातुनी. त्यास करू ऐसी तोड ऐसे संकटे पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तबका तरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी. आणून ठेवले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालाप्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडले पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगलस्नान समर्थाशी घातले असे अतिहर्षी. तोन थाट वर्णवे घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारीती. कुणी शिके काही लाविती कुणी साबण घेऊनी हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेली याच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता तो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकरच चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेतू पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी. इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा. नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याच्या शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपणाशी.
खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न, अघोऱ्यान करी अवमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बसले, अन्न अवघे पार केले. पात्री काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरे. खण आणून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली. ऐसीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाणा आखंड खीर प्यालकी. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. तैसे लोक आग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया. सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन. होते कराया रक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले, लोकांलागी सुचविले. आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफसारी. नेऊन बैसविले पहिल्यावरी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज त्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदनी. भजनाची या मिशांनी गणगण गणात होते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला, जो स्वयमेव ब्रह्म झाला. नाम रूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदा न वर्णवे काही. त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूर, वा सिंहस्ती गोदातीर, वा कुंभमेळ्याशी साचार. गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात. लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोहोचला, जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई, समाराधना होती पाही. या ते वर्णिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगलस्नान, कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणाशी. चिलमेवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकाप्रत. हेच विनवणी जोडून हात दासगणू इशिताते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति द्वितीयोऽध्याय समाप्त. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्याय समाप्त.